नर्मदे हर. तर मार्कंडेय ऋषींनी नर्मदा पुराणामध्ये सांगितल्यानुसार आपण आता बघतोय की नर्मदा परिक्रमेचे प्रकार किती आहेत. तर नर्मदा पुराणामध्ये उल्लेख केल्यानुसार नर्मदा परिक्रमेचे 3 प्रकार तिथे सांगितले गेलेले आहेत. एक मुंडमाळ परिक्रमा, एक जलेरी परिक्रमा आणि एक जी आहे हनुमान परिक्रमा. तर आपण जे आता परिक्रमा करत आहोत ही मुंडमाळ परिक्रमा आपण करत आहोत. मुंडमाळ म्हणजे जशी आपण जपाची माळ असती आपल्याकडे, तर आपण जप करतो आणि जेव्हा आपण पुन्हा ती माळ संपून मेरू मण्याकडे येतो, त्यावेळी आपण पुन्हा असं ते माळ उलटतो आणि पुन्हा जप करायला सुरुवात करतो. अशा प्रकारे आपली ही मुंडमाळ परिक्रमा आहे. यामध्ये कुठेही आपण नर्मदा मैयेला क्रॉस करत नाही. आपण ओंकारेश्वर पासून सुरू करतो. भरूच या ठिकाणी येतो. भरूच या ठिकाणी आल्यानंतर आपण नर्मदा मैयेला न ओलांडता समुद्रामार्गे आपण उत्तर तटावर जातो. समुद्रामध्ये जिथे नर्मदा मैयेचं अस्तित्व पूर्णपणे संपतं, त्यानंतर पुढे 25 किलोमीटरवरून आपण जे आहे हे समुद्राला क्रॉस करून आपण उत्तर तटावर जातो आणि त्याच पद्धतीने अमरकंटक या ठिकाणी देखील आपण पुन्हा उत्तर तटावरून दक्षिण तटावर येतो. यावेळी अमरकंटक या ठिकाणावरून आपण जिथे नर्मदा मैयेचा उगम होतो त्याच्या मागच्या बाजूने आपण जे आहे ते पुन्हा दक्षिण तटावर येतो. तर अशा प्रकारे आपली ही मुंडमाळ परिक्रमा आहे, ज्यामध्ये आपण कुठेही नर्मदा मैयेला क्रॉस करत नाही. आपण आता मुंडमाळ पद्धतीची परिक्रमा आपण आता करत आहोत. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीची परिक्रमा आहे ज्याला जलेरी परिक्रमा असं म्हणतात. तर जलेरी परिक्रमा म्हणजे काय असतं की अमरकंटक पासून सुरू करायची ही परिक्रमा. परिक्रमा करत 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 इकडे ह्या मिठीतलाईपर्यंत यायचं. मिठीतलाई म्हणजे समुद्राचा इकडचा किनारा मिठीतलाई, इकडचा किनारा म्हणजे कटपूर. तर मिठीतलाईपर्यंत यायचं. मिठीतलाईवरून पुन्हा अमरकंटक या ठिकाणी जायचं. अमरकंटकवरून पुन्हा या बाजूला समुद्राच्या इकडच्या किनाऱ्यावर कटपोर या ठिकाणी यायचं. कटपोटवरून पुन्हा अमरकंटक या ठिकाणी जायचं. तर ह्याला म्हणतात जलेरी परिक्रमा. या परिक्रमेत देखील कुठेही नर्मदा मैया क्रॉस होत नसते, आपली ओलांडली जात नसते. आणि त्यानंतर तिसऱ्या पद्धतीची परिक्रमा आहे हनुमान परिक्रमा. ही परिक्रमा मात्र आपल्याला बोटने करावी लागते आणि इथे रोज हजारो वेळा आपली मैया जी आहे ती ओलांडली जाते. या परिक्रमेचं स्वरूप असं आहे की दक्षिण तट आणि उत्तर तट या तटांवर जिथे जिथे मारुतीची मंदिरं आहेत, हनुमानाची मंदिरं आहेत, त्याचं दर्शन करत करत ही परिक्रमा करायची असते. अमरकंटक पासून सुरू करून एकदा उत्तर तटावरचं हनुमान मंदिर, दक्षिण तटावरचं, उत्तर तटावरचं, दक्षिण तटावरचं, अशी ही परिक्रमा जी आहे ही हनुमान परिक्रमा आहे, जी बोटने करतात आणि ज्यामध्ये बऱ्याच वेळेला जे आहे नर्मदा मैया ओलांडली जाते. त्यानंतर मार्कंडेय ऋषी सांगतात की ही परिक्रमा करताना काही नियम असले पाहिजे. कुठलीही साधना करताना किंवा आपण आयुष्य जगताना देखील आपल्या आयुष्यात काहीतरी आपण नियम घालून घेतले पाहिजे, म्हणजे जे आहे ते आयुष्य सुरळीत होतं. तर अशाच पद्धतीने नर्मदा परिक्रमा करताना देखील काही नियम आहेत जे आपण काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तर त्यापैकीच पहिला नियम जो आहे तो म्हणजे परिक्रमा सुरू करताना, म्हणजे हे आता मी जे नियम सांगते तुम्हाला हे सगळे पायी परिक्रमेचे नियम आहेत. परंतु आता आपलं ठरलं आहे की आपण जरी वाहनाने करत आहोत तरी आपण पायी परिक्रमा केल्यासारखेच सगळे दुःख भोगून सगळे नियम पाळून आपण ही परिक्रमा करणार आहोत. तर त्यामुळे हे परिक्रमेचे नियम आपण मी तुम्हाला सांगते जे पायी परिक्रमेचे आहे. तर यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे परिक्रमा सुरू करताना पुरुषांना क्षौर करायचं असतं. क्षौर म्हणजे केस जे आहेत ते केस टक्कल करायचं असतं. टक्कल करून ही परिक्रमा सुरू होते. तर असं हे पुरुषांनी क्षौर करून परिक्रमा सुरू करायचा एक परिक्रमेमध्ये नियम सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे जिथून आपण परिक्रमा सुरू करतो तिथेच तुम्ही ती समाप्त करायची आहे. आता परिक्रमा ही ओंकारेश्वरलाच सुरू करावी असा कुठलाही नियम पुराणामध्ये सांगितलेला नाही. तुम्ही नर्मदेच्या कुठल्याही किनाऱ्यावरून, कुठल्याही तटावरून, कुठल्याही स्थळावरून तुम्ही परिक्रमा सुरू करू शकता. मात्र तुम्हाला परिक्रमा जी आहे ती त्याच ठिकाणी संपवायची देखील आहे. आता मग आपण ओंकारेश्वर पासून परिक्रमा का सुरू केली? तर परिक्रमेचा पुढचा नियम असा आहे की तुम्ही कुठूनही परिक्रमा सुरू केली आणि तिथे संपवली तरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिक्रमेचं जळ जे तुम्ही झारीमध्ये भरून घेतलेलं आहे, नर्मदा मैया जी तुमच्या सोबत आहे, आता इथून पुढे नर्मदेला नर्मदा असं म्हणायचं नाही. आता इथून पुढे तुम्ही फक्त मैयेला मैया एवढाच उच्चार करायचा आहे.
तर जी मैया तुम्ही भरून घेतलेली आहे, ह्या मैयेचं जल जोपर्यंत तुम्ही ओंकारेश्वराला वाहत नाही, तोपर्यंत तुमची परिक्रमा पूर्ण मानली जात नाही. तोपर्यंत परिक्रमा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आपल्याला सोयीस्कर व्हावं यासाठी आपण ओंकारेश्वर या ठिकाणावरून ही परिक्रमा सुरू केलेली आहे. तर हा पुढचा नियम आहे, की कुठेही तुम्ही भलेही सुरू करा, परंतु मैयेचं जल जे आहे, ते ओंकारेश्वराला तुम्ही जोपर्यंत अर्पण करत नाही, तोपर्यंत तुमची परिक्रमा पूर्ण मानली जात नाही. त्यानंतर अजून काही छोटे-छोटे नियम आहेत, की जसं परिक्रमेमध्ये नख कापणे किंवा केश कर्तन करणे ह्या गोष्टीला मनाई आहे. नख कापायचे नाहीयेत या परिक्रमेच्या दिवसांमध्ये किंवा केस कापायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्ही सात्विक भोजन घेतलं पाहिजे, जसं की कांदा, लसूण विरहित. कारण हे तामसी पदार्थ आहेत. तर असं कांदा, लसूण शक्यतो परिक्रमा करताना खाऊ नये. तर सात्विक भोजन तुम्ही घेतलं पाहिजे. पुढचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. त्यानंतर साधना केली पाहिजे सकाळी उठून. तर अशा प्रकारे ब्रह्मचर्यत्वाचं पालन तुम्हाला या परिक्रमेच्या दरम्यान करायचं आहे. त्यानंतर पुढचा नियम जो आहे, तो कुणालाही नाही म्हणायचं नाही. म्हणजे परिक्रमेमध्ये बरेचदा असं होतं, की तुम्हाला आता पायी परिक्रमा कोणी करत असतात, तर नर्मदे हर बाबाजी, आइये हमारे यहाँ चाय पा लीजिए असं म्हणतात. मग त्यावेळी तुम्ही असं म्हणून चालत नाही, की नाही, नाही मला शुगर आहे किंवा मी चहा नाही घेत बाबा, मला फक्त कॉफीच पाहिजे. असं तिथं चालत नाही. जे काही देतायत ते घ्यायचंच, नाही म्हणायचं नाही. असं बरेचदा होतं, की आपली बस पण चाललेली असते, बस पण पूर्ण थांबवतात ते लोकं आणि कोणाला चहा असेल, काही खाऊ असेल, काही फाफडा, जिलेबी किंवा काहीतरी, काहीतरी ते देतात. देतात आणि नको, नको मला चहा नाही चालत बाबा, मला पित्तच होतं, मला हे होतं. तर असं म्हणायचं नाही. त्यांनी दिलं, की ते घ्यायचं. परिक्रमेचा मुख्य नियम नाही म्हणायचं नाही. आणि त्याच्या पुढचाच नियम आहे, संग्रह देखील करायचा नाही. म्हणजे समजा तुम्ही परिक्रमा करत असाल, कुणीतरी तुम्हाला एक बिस्किट पुडा दिला, तर तुम्ही लगेच तो बॅगमध्ये हां, आता उद्या सकाळी नाश्त्याला मी चहा बिस्किट खाईल बाबा म्हणून तो साठवून ठेवायचा नाही. कुठल्याही गोष्टीचा संग्रह करायचा नाही. तर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही लगेच खा. नसेल पाहिजे, तर तो कुणाला तरी दान देऊन टाका. म्हणजे कुणाला नाही म्हणायचं नाही आणि प्लस संग्रह देखील करायचा नाही. हा परिक्रमेतील मुख्य नियम आहेत. हे तुम्ही पाळा. त्यानंतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करायचे, धार्मिक चर्चा करायचा. आता कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा, म्हणजे भौतिक गोष्टींवर काय चाललंय, काय नाही, ह्या चर्चा तुम्ही कुठेही काही करू नका. आता बसमध्येही बसल्या-बसल्या कोणाला बोर होतं, काय होतं, मग काहीतरी जुन्या गोष्टी किंवा अशा काही चर्चा वगैरे असं काही करू नका. तुम्ही जर एकमेकांशी बोलाल, तर फक्त धार्मिक गोष्टींवरच चर्चा करा. तुम्हाला ज्या काही धार्मिक गोष्टी माहिती त्या आपापसामध्ये तुम्ही एकमेकांना सांगा किंवा त्यापेक्षा सरळ तुम्हाला जे जप काउंटर दिलेलं आहे ते घ्या आणि मस्तपैकी जप करत बसा. तेवढंच तुमच्या साधनेमध्ये ते वाढत जाते तुमची साधना जप केल्यानंतर. त्यानंतर पुढचा जो नियम आहे, जे झारीमध्ये म्हणजे जे आता अ, आधुनिक युगात आपण ज्याला बॉटल म्हणतो. तर या झारीमध्ये, बॉटलमध्ये जे तुम्ही नर्मदेचं जळ घेतलेलं आहे, मैयेचं जळ जे घेतलेलं आहे, याची सकाळ संध्याकाळ षोडशोपचारे तुम्ही पूजा करायची, ह्याची आरती करायची, नर्मदाष्टक म्हणायचं आणि हे न चुकता म्हणजे एखाद्या वेळी तुम्हाला उशीर होतो, समजा 11 वाजतील, 12 वाजतील, तर कधी-कधी होऊ शकतं, काय बस आहे, सांगता येत नाही कुठे काय उशीर होईल, काय होईल. तरी कितीही कंटाळा आला असेल, कितीही झोप आली असेल, कितीही तुम्हाला थकवा आला असेल, तरीही नर्मदा मैयेची आरती, नर्मदाष्टक, नर्मदेचं पूजन झाल्याशिवाय कोणीही जेवण करायचं नाही. नर्मदेचं पूजन, आरती वगैरे झाल्यानंतर एखाद्या वेळी तुम्ही जेवण स्किप केलं तरी चालेल. परंतु नर्मदेचं पूजन कोणीही स्किप करायचं नाही. दररोज सकाळ आणि संध्याकाळ नर्मदेच्या आरतीला तुम्ही उपस्थित राहायचं. कारण तुम्ही परिक्रमाच तिची करत आहात, मैयेचीच परिक्रमा करत आहात आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही टाळाटाळ करायची नाही, की मी आता खूप थकलोय, मी येत नाही, धर गं बाई माझी मैया घेऊन तू जा खाली वगैरे असं करायचं नाही. सगळ्यांनी व्यवस्थित दिलेल्या वेळेमध्येच आरतीला उपस्थित राहायचं. त्यानंतर कन्यापूजन, कन्याभोजनाला देखील खूप महत्त्व आहे. तुम्हाला कुठे रस्त्याने जाताना काही कन्या दिसल्या किंवा काय दिसलं, तर त्यांना यथोचित तुम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यांना दान करा. पण हे दान करत असताना घाटावर बरेचदा काय होतं, की चोरी वगैरे पण होते. अशा वेळी तुम्ही तुमचं म्हणजे पर्स वगैरे सांभाळून जे आहे ते कन्यापूजन किंवा कन्यांना
काही दान द्यायचं असेल तर तुम्ही हे दान देऊ शकता. जेव्हा पायी परिक्रमा करतो मी, जो कालावधी सांगितला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस, तर ही पायी परिक्रमा करत असताना एक चातुर्मास पाळायचा नियम आहे. म्हणजे जेव्हा चातुर्मास चालू होतो तर या चातुर्मासामध्ये एकाच ठिकाणी राहायचं असतं, वेस ओलांडायची नसते. चातुर्मास सुरू होताना तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणीच तुम्ही राहायचं असतं एका ठिकाणी, वेस ओलांडायची नसते. तर पायी परिक्रमा करताना हा चातुर्मासाचा नियम आहे. म्हणून मग आपण परिक्रमा पण कधी सुरू करतो, त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यावर, म्हणजे जेव्हा चातुर्मास आपला संपतो त्यानंतर आपण परिक्रमा सुरू करतो. त्यानंतर पुढचा नियम आहे की खोटं बोलायचं नाही आपल्याला परिक्रमेमध्ये. कुठल्याही पद्धतीने राग आला नाही पाहिजे. म्हणजे आपण परिक्रमा करतोच यासाठी की आपल्यामधले हे जे सगळे दोष आहेत, ह्या दोषांचं निवारण व्हावं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं दुःख करू नका, संताप करू नका, राग आणू नका किंवा कुठल्या गोष्टीचा अहंकार बाळगू नका. ह्या सगळ्या गोष्टी सोडत चला म्हणजे परिक्रमेमध्ये. तर म्हणजेच हे सगळे जे आहेत हे सगळे मोक्षाचे मार्गाला नेणारे रस्ता आहेत. जरी मी पहिल्यांदा सांगितलं की नर्मदा मैयेने असं वरदान मागितलं की माझ्या नुसत्या दर्शनाने देखील पापक्षालन व्हावं, परंतु खरं सांगा, असं तुम्ही फक्त नर्मदा मैयेचं दर्शन घेतलं नर्मदेहर आणि तुमचं पापक्षालन झालं असं होऊ शकतं का? तर असं नाही होणार. तेवढी तुमची आत्मीयता पाहिजे. तेवढ्या आत्मीयतेने तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे मैयेचं. मैयेचं जल बघून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. एवढे जेव्हा तुम्ही एकरूप व्हाल, एवढे जेव्हा तुम्ही समरस व्हाल नर्मदा मैयेशी, त्यावेळी कुठेतरी जाऊन तुम्हाला पापक्षालनाचा मार्ग दिसेल की म्हणजे काय करायचं आहे माझ्या हातून. तेव्हा तुम्हाला आठवतील की आपल्याकडून कळत नकळतपणे म्हणजे असं सहजच आपण काहीतरी एखाद्याला बोलतो, त्याचं मन दुखावलं जातं, आपल्या ते लक्षातही येत नाही आणि त्यावेळी पण ते जे आहे एक पापच मानलं जातं आणि ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहतं. तर ह्या गोष्टी मग आपल्याला आठवायला लागतात आणि मग आपण त्याच्यावर पर्याय शोधू शकतो, प्रायश्चित्त करू शकतो अशा वेळी. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मोक्षाचा मार्ग, म्हणजे एक एक पाऊल पुढे चालायचं. त्यातलं एक छोटंसं पाऊल जे आहे, अर्ध पाऊल पण नाही म्हणता येणार, ते म्हणजे ही नर्मदा परिक्रमा आहे. तर पुढे खूप मोठं हे मार्ग आहे मोक्षाकडे जाण्यासाठीचं. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला कष्ट करायचे आहेत, परंतु त्यातले त्यात आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू आणि ते ह्या नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून आपण करू शकू. अशी आपण एक नर्मदा मैयेलाच विनंती करूयात की बाई तूच आमच्याकडून जे आहे ते मोक्षाच्या मार्गाला आम्हाला लाव आणि आमच्या सगळे जे हे काही दोष आहेत हे सगळे निवारण करण्यासाठी तूच आमची मदत कर, असं आपण नर्मदा मैयेलाच साकडं घालूयात. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला नर्मदा परिक्रमा का करावी, नर्मदेचे नियम काय आहेत हे तुम्हाला सांगितलं. आता नर्मदा परिक्रमा करताना एक काही गमतीशीर शब्द आहेत जे वापरतात. ते पहिली गोष्ट मी मागेच सांगितलं तुम्हाला की आता प्रत्येक स्त्रीला तुम्ही मैयाजी म्हणणार आहे. तुमची मैत्रीण जरी असली, नणंद असली, भाऊजाई असली, काही असलं तरी तुम्ही तिला मैयाजी म्हणणार आहात आणि प्रत्येक जो पुरुष आहे त्यांना तुम्ही बाबाजी म्हणणार आहात. त्यानंतर एखाद्या वेळी जेव्हा तुम्हाला भाजीमध्ये सपोज थोडंसं मीठ वगैरे काही कमी असेल किंवा मीठ पाहिजे असेल तर त्यावेळी तुम्ही जरा मीठ द्या असं नाही म्हणायचं. तर मिठाला परिक्रमेमध्ये काय म्हणतात, रामरस. रामरस हा शब्द आहे. रामरस, मिठाला आजपासून तुम्ही रामरस म्हणायचं. एखाद्या वेळी भाजी तिखट झाली असेल तर त्याला लंका असं म्हटलं जातं की भाजी म्हणजे तिखट झाली, लंका जास्त आहे बाबा भाजीमध्ये. असे काही शब्द आहेत. जसं भात वाढ म्हणायचं नाही तर त्याला चावल राम, दाल राम, रोटी राम, म्हणजे जे काही पदार्थ असतील त्याला पुढे राम असं लावायचं. असं परिक्रमेचं म्हणजे हे शब्द वापरले जातात. त्यानंतर आता तुम्ही जे परिक्रमावासी आहात सगळे, तर तुम्हाला आता काय म्हटलं जातं, मूर्ती असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या आश्रमामध्ये जाल तर त्यावेळी त्या आश्रमातले असं नाही म्हणणार की किती जण आलेत बाबा, असं नाही, किती मूर्ती आलेल्या आहेत असं विचारतात. म्हणजे मग तुम्ही सांगायचं हा आम्ही 30 मूर्ती आहोत बाबा. तर ह्या परिक्रमावासियांना एकत्रितरित्या मूर्ती असं म्हटलं जातं. तर हे काही असे छोटे छोटे शब्द आहेत जे परिक्रमेमध्ये वापरले जातात. तर तुम्ही देखील परिक्रमा करत आहात, तुम्ही देखील हे शब्द आत्तापासून वापरायला सुरुवात करा. बोलो नर्मदा मैया की जय.